मिळालं नाही. 7 तारखेला चिपळूण बँकेचा एक कार्यक्रम होता त्यांच्या प्रधान कार्यालयामध्ये. त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती माननीय प्रवीण दरेकर यांची होती. प्रवीण दरेकर साहेबांचं भाषण पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही चौकशी कशा पद्धतीने थांबवण्यात आलेली आहे. माननीय प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितले की माननीय पंकज भोयर साहेब त्यांच्याकडे गेले. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की साहेब नाही, माझ्यावरती प्रचंड दबाव आहे, काय करायचं आपण. त्यानंतर प्रवीण दरेकर साहेब त्यांना असं म्हटले की तुम्ही काय काळजी करू नका, मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं करतो आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्यानंतर मी ही चौकशी थांबवली असं स्पष्ट त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये जाहीर केलेलं आहे. त्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की ही चौकशी कोणत्या स्तराला गेलेली आहे आणि ती कशा पद्धतीने थांबवलेली आहे. पण उपोषणादरम्यान जसं मला सांगण्यात आलेलं आहे की याच्यावरती आम्ही चौकशी करतो आणि अहवाल देतो, तो जर अहवाल आणि जर त्यांच्यावरती कार्यवाही झाली नाही येत्या काही दिवसात, तर मी पुन्हा एकदा उपोषणाला मुंबई येथे आझाद मैदान येथे बसणार आहे. आणि माझी स्पष्ट मागणी आहे की महालेखा परीक्षकांमार्फत याची चौकशी व्हावी आणि जो अहवाल आहे तो माझा अहवाल मला मिळावा. आणि ही जी चौकशी थांबवण्यासाठी माननीय प्रवीण दरेकर साहेबांचं जे वक्तव्य आहे, त्यांनी जे तिथं भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलंच आहे की मी चौकशी कशी थांबवली, माननीय फडणवीस साहेबांची त्यांनी कशी दिशाभूल केली आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कसा केलाय. त्यामुळे नुसती या संस्थेची चौकशी न होता माननीय दरेकर साहेबांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि मी त्या संदर्भात लवकरात लवकर राज्यपालांची पण भेट घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर याची माहिती देणार आहे.